काय झालं बा आता का बरं एवढी पडू राहिली? चला तर सांगतो पुढं. नमस्कार पब्लिक. तर कसं आहे ना, 1 मे मुळे ना आपल्या मामाच्या पोरांचा रिझल्ट घेऊन यावा लागला. मग काय थोड्याच वेळात ना निघालो लग्नाला जायला. लग्न कोणाच होतं आपल्याला काय माहित नव्हतं, पण काय आपल्या मावस भावाचा फोन येला होता म्हणून मग गेलो त्याला भेटायला. इथं पोहोचलो काय आपल्या राणीला सावलीत लावलं. मारुतीरायाचं मंदिर पण तिथंच होतं. मग काय दर्शन घेतलं आणि मध्ये आलो भाऊ. तिथं पण आपला मावस भाऊ लगेच भेटला आपल्याला. त्याचे मित्र पण येले होते. काय म्हणजे मेकअप चालू होता त्यांचा रूम मध्ये. त्यानंतर इतका जोरात चालत होता ना आपल्या भावाला तर डायरेक्ट घामच येला होता भाऊ. म्हटलं चला मग काय खाली जाऊ म्हटलं. खाली आलो काय पोरांचं चालू होते आम्हाला पण घे बरं का म्हणे व्हिडिओ मध्ये. म्हटलं मी तर काय एवढा मोठा व्लॉगर नाही म्हटलं. माझ्यापेक्षा भारी आपला व्लॉगर आहे म्हटलं, रोशन व्लॉगर. थोड्या वेळ गप्पा मारून झाल्या. त्याला म्हटलं जेवायला जाऊ म्हटलं. मला तर लय भूक लागेल म्हटलं. तसं आमच्या समोर ना ताट वाढून आले भाऊ. आमच्या भाऊचं काय बोलणंच हटत नव्हतं. त्याला म्हटलं अरे जेवण करून घे म्हटलं पटकन, प्रसाद ना तो आलो गुलाबजाम चोरायला म्हटलं. जे जेवायला बी लागलो मग काय काच हटतो मग आम्ही सगळे. गुलाबजाम वालीने ना आमचा आसपेस पाहून आमच्या जवळ आलो भाऊ गुलाबजाम वाढायला. मग काय गुलाबजाम दिले तर आमचा भाऊ काय म्हणतो, जेवण मस्तपैकी उरकून बाहेर तर आलो. बाहेर चालू होतं डीजे. म्हटलं नवरदेवाले नाचत असतील त्यांचं तिथं चालू होतं फोटोशूट. तेवढ्यात प्रसाद म्हणे अरे आपल्याला आयर तर करायच राहिला. आयर करायला आलो निधं तर एवढी गर्दी झाली होती ना, आयरवाला माणूसच दिसत नव्हता. आयर केला बसलो होतो पण निवांत. तेवढ्यातच नवरदेव नवरीनं गेट जवळ आले. नवरदेवाच्या भावाने दिलं ना आपल्या प्रसादला आवाज. तर काय म्हणे एक काय म्हणे तुला ते पण काय तर फटाके फोडायचं. मग काय उन्हात आणायचं आपला प्रसाद मंगलाष्टका संपायची वाटच पाहत होता. जशा का मंगलाष्टका संपल्या ना भाऊनं दिले ना एका परचे फटाके पेटू लागला भाऊ. आपला भाऊ पण नाचायला. त्याला नेमका आनंद कशात झालता काय माहिती. म्हटलं नादच खोडा. चला तर म्हटलं येईलच लागणारच मग पाहून येऊ म्हटलं मग नवरदेव कोण आहे काय. तेवढ्यात ह्या पोरांना काय बातमी भेटली काय माहिती तर काय त्यांच्या गावाला जाणारी गाडी चालली म्हणून. मग काय पळतच सुटले ना भाऊ. प्रसाद म्हणे चाल भेटू. मग त्याला म्हटलं ठीक आहे म्हटलं मला पण जायला टाइम झालाय म्हटलं आता. त्याला टाटा बाय बाय करून मी पण निघालो. मग गाडी चालवता असं विचार आला म्हटलं चला जाऊन यावं म्हटलं आपल्या दाजींच्या घरी. दाजी तर काही घरी नव्हते, बहिणी संगच गप्पा मारून मग आलो भाऊ निघून. तसंच म्हटलं चला दुकानावर तरी जाऊन यावं म्हटलं. त्या दुकानावर नव्हते म्हटलं मग आणि दाजींसोबतच गप्पा मारून निघालो मग घरी. चला तर मग भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तवर तुम्ही आपल्या अकाउंटला फॉलो करून ठेवा.